मागच्या 16 तारखेला आम्ही एक आंदोलन केलं होतं की इथं जो प्रायव्हेट विकासक आहे त्यांनी दोन्ही साईडने शाळेत येण्या जाणारे रस्ते बंद केले होते। त्यावेळी आंदोलन केल्यानंतर त्या विकासकांनी दोन्ही दरवाजे उघडले, पण गेंड्याच्या कातडीचे महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला आले आणि सांगितलं की तुर्तास हे स्थगित करा, याच्यानंतर मंगळवारी आपण सविस्तर चर्चा करू। पण एक मंगळवार गेला, 2 मंगळवार, 3 मंगळवार गेले, पण ह्या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला ह्या चिमुकल्या ह्या विद्यार्थ्याची आठवण आलेली नाही। मग त्यांना आज पुन्हा आठवण देण्यासाठी आज आम्ही आंदोलनाचा पावित्रा उचलला होता। आज सकाळी आम्हाला उपायुक्त परिमंडळ 1चे उपायुक्त बोरकर साहेबांनी आम्हाला 11ची वेळ दिली होती, वॉर्ड ऑफिसरने सुद्धा, पण 11 वाजता आम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊन बसलो, पण 11 पावणे 12 वाजेपर्यंत एकही अधिकारी आला नाही। मग आम्ही इथं आलो। जर त्यांना गरज नसेल तर त्यांना वाटत असेल की आमच्यामुळं काही होऊ शकत नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाम आहे। ह्या शाळा भारतीय विद्यार्थी स्कूल आणि पोटे शाळेला रस्ता ओपन करून दिल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही। भले त्या अधिकाऱ्यांना माराची वेळ आली तरी चालेल, आम्ही मारू, पण ह्या